नमस्कार, माझे नाव पंचशिला बाळासाहेब मोरे असून मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक शाळा असे आहे. मी स्टोरी बोर्डमध्ये एक गोष्ट लिहिली होती. ती मी स्वतः लिहिली होती. ती गोष्ट एका लाकूड तोड्याची आहे. एका जवळगाव नावाच्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होता. त्या व्यक्तीचं नाव गौतम असे होते. तो थोडासा सावळा होता. तो थोडासा उंच होता. तो बनेल आणि गळ्यामध्ये लाल कलरचा रुमाल घालत होता. तो एका दिवशी जंगलामध्ये लाकूड तोडायला गेला. तेव्हा त्याला एक हिरवंगार छानसं झाड दिसलं. तो बोलला की आज आपण ह्याच झाडाला तोडूया. तर तेव्हाच तो झाडावर मारा जातच होता. तेव्हाच लगेच आवाज आला, अरे अरे हे काय करतोयस? तर तेव्हाच लाकूड तोड्या म्हणाला, अरे हे कोण बोललं? झाड बोलायला, अरे घाबरू नको, मीच आहे, मीच झाड, मी झाडच बोलतोय. तू मला का कापतोयस? मी तुम्हाला फळ देतो, फूल देतो, सावली देतो, स्वच्छ हवा देतो. मी तुम्हाला जगण्यासाठी काही देतो आणि तुम्ही मलाच कापताय? लाकूड तोड्या म्हणाला, नाही, पण जर मी तुला कापलं नाही तर मी खाणार काय? माझे लेकरं बाळ खाणार काय? तर झाड म्हणाला, ते तुझं बरोबर आहे, पण तू अशाच झाडांना काप जे सुकलेले आहेत. सुकलेल्या झाडाला कापल्यावर तू हिरवेगार झाडं कापणार पण नाहीस आणि सुकलेल्या झाडाला कापल्यावर तुझं पण पोट भरेल आणि झाडं पण खराब नाहीत होणार. धन्यवाद.